खमंग ठसका या पुस्तकाचं प्रकाशन करण्याची विनंती मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना करत आहे. माननीय अशोक बागवे सर, माननीय अजय पाटील सर, नारायण जाधव सर, सतीश सोळांकुरकर या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण संवेदना प्रकाशित आणि सतीश तिरोडकर लिखित खमंग ठसका असे अतिशय संवेदनशील मनाचे कवी सतीश सोळांकुरकर यांना मी बोलण्याची विनंती करत आहे. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणे, क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणे, देहावरची त्वचा आंधळी झिलून घ्यावे कोणी, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांग प्रभाई अलगद भरून यावे, बुडता बुडता सांग प्रभाई अलगद भरून यावे. काल आम्ही महाकवी ग्रेस यांच्यावरचा एक कार्यक्रम करत होतो मुलुंडला. त्यांच्या काही आठवणी, त्यांच्या काही कविता, अशा प्रकारचा तो कार्यक्रम तिकडे होता. या मुद्दाम ओळी तुमच्या समोर सांगण्याचं एक खास कारण असं आहे की या ओळी जेव्हा लिहिल्या आणि जेव्हा मी ग्रेस सरांशी बोलत होतो या ओळींच्या संदर्भात, तेव्हा त्यांनी मला त्यातल्या 2-3 गोष्टी समजून कशा घ्यायला पाहिजे त्या सांगितलेल्या होत्या. त्यात ते पहिलं असं होतं की देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी. देह आहे, त्वचा आहे, ती त्वचा जोपर्यंत छिलून घेतली जात नाही तोपर्यंत कवी किंवा लेखक जे लिहितो त्याच्या आत्म्यापर्यंत पोहोचता येत नाही, असे कविवर्य ग्रेस तेव्हा म्हणाले होते. आपण काय करतो की त्या ओळी ऐकतो आणि सोडून देतो, पण त्याच्या आत्मा नेमका जो अर्थ आहे त्याच्याकडे जायचं जर आपण बघितलं. आणि जेव्हा त्यांनी ही मला ओळ सांगितली त्यावेळेला मला खरं कळलं की एखाद्या कवीच्या किंवा लेखकाच्या गाभ्यापर्यंत जर जायचं असेल तर कवी दिसतो कसा हे बघण्यापेक्षा कवी किंवा लेखक असतो कसा, त्याच्या आत लेखक कसा आहे हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. दुसरी त्यातली ओळ आहे की गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे असं म्हणताना ग्रेस म्हणाले होते की हा हंबर गाईचा गोठ्यातला साधा हंबर नाही. हा हंबर असा आहे की गाय अशी आहे की तिचं वासरू संध्याकाळी रानामध्ये वाट चुकलेला आहे, रस्ता चुकलेला आहे आणि ते वासरू घराकडे परत येईल की नाही याची त्या गाईला चिंता लागून राहिलेली आहे. आणि वासरू आपलं रानात अडकलेलं असताना तिची आठवण, तिची व्याकुळता, तिची काकुळती सगळी आहे ती त्या गाईच्या हंबरामध्ये आहे. आणि म्हणून मग ती ओळ येते की गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे. मला सतीश तिरोडकरांच्या बाबतीत सांगताना हे सांगावं वाटतं की या सगळ्या कथा जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा त्यातला तो हंबर तुम्हाला अस्वस्थ करत जातो. फक्त कथा नाही, ती कथेबद्दल बोलणार आहेच. आज काय छान योगायोग आहे, ही सगळी मंडळी म्हणजे जीव लावणारे अजय पाटील आज आमच्याकडे आहेत. म्हणजे बाकी काही ओळखच करून द्यायला नको पाहिजे. एखाद्या कार्यक्रमाचा शुभशकुन म्हणतो. म्हणजे मला तर असं वाटतं की अजय पाटील साहेब ज्या कार्यक्रमामध्ये आहेत तिथं अगदी वेगळ्या पद्धतीनं दीपप्रज्वलन करण्याची गरज नसते. ते आल्यानंतरच दीपप्रज्वलन होतं, ती शुभ संध्याकाळ सुरू होते. असे अजय पाटील आमच्याकडे आहेत. बागवेसरांच्याबद्दल काय बोलायचं. मग अशी म्हणाले की सतीश तिरोडकर की एखाद्याला सांगत नाही फक्त की काय पुस्तक कसं लिहावं नाही, लिही तेवढंही सांगत नाही. प्रकाशक शोधतात, तिकडे प्रकाशक बसलेलं तो शोधतात, तिथंही थांबत नाही. तुला हॉल कुठं पाहिजे, पाहुणे काय पाहिजे, इतकं सगळं करून त्याचं म्हणजे मूल जन्माला घातल्यापासून त्याचं बारसं करीपर्यंत त्याचा हात सोडत नाही. एवढंच नव्हे तर त्याचा पहिला वाढदिवस होईपर्यंत सुद्धा त्याच्याबरोबर असणारे असे बाबा आमच्या बरोबर आहे. तर हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. 1993 च्या आसपास माझं जे पहिलं पत्रास्तारणकी नावाचं पुस्तक प्रकाशित झालेलं होतं तेव्हा हे माझ्या त्या कविता संग्रहावर बोलण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते. तेव्हा त्यांनी माझा जो हात धरलेला आहे अजून काय ते परिस्थितीमध्ये नाही तरी माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. कारण म्हणतात रेकॉर्ड आहे. आजकाल रेकॉर्ड करण्याची फार आमच्याकडे चढावड राहायला लागलेली आहे. म्हणजे काय झालं तरी रेकॉर्ड करतात. म्हणजे एका मित्राने मला सांगितलं मी 27 वर्ष सतत ट्रेननं ये जा केली, रेकॉर्ड आहे, मोठी गोष्ट आहे. म्हणजे ते तुझं जाणं येणं वाटत. एकानं सांगितलं की मी आता आमच्या पुस्तकांचे सगळे गट्टे बांधून ठेवलेले आहेत, मला पोस्टात टाकायचे आहेत, त्याचा फोटो काढून पाठवला होता. म्हणजे रेकॉर्ड करण्यासाठी लोक काय करतील तर हे त्यातलं एक चांगलं रेकॉर्ड आहे की गेली इतकी वर्ष आज माझी 20 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि त्या 20 पुस्तकांच्यासाठी प्रत्येक वेळेला माझ्यासमोर माझी
आई आणि इथं बागवे सर उपस्थित राहिलेले आहेत. नारायण जाधवांच्या बद्दल बोलणं इतका मी मोठा नाही. करोनामध्ये साधी गोष्ट सांगतो की लेखक काय तुम्हाला ऊर्जा देऊ शकतो. ते पत्र मी त्यांना पाठवलेलं होतं, त्यांच्या लक्षात राहते पत्र की नितीन हिरवेंनी त्यांचं तुझ्या संदर्भांचे स्मरण चांदणे अशा नावाची कादंबरी नितीननं तेव्हा मला पाठवली. आणि काय झालं होतं माहितीये का, त्याने ती करोनामध्ये लिहिली. पण जेव्हा ती कादंबरी माझ्याकडे आली त्यावेळेला मी एका जीवघेण्या आजारामध्ये होतो. म्हणजे अतिशय वाईट परिस्थितीमध्ये मी जात होतो आणि खूप अस्वस्थता आलेली होती. म्हणजे काही वेळेला काय होतं की सगळेच असे आपल्या हातातले सगळे दोर असे एकाएकी सगळे तुटून जातात, निष्ठून जातात आणि आपण एकाकी होत जातो. आपल्या बाजूला कोणी नाही, आपल्याला मदत करणारं कोणी नाही. अशी अवस्था असताना ते पुस्तक माझ्या हातात आलं होतं त्यांचं आणि मी तेव्हा ते वाचत होतो. आणि ते वाचत असताना मी सावरत गेलो होतो आणि त्या आजारातून बाहेर पडण्याची ऊर्जा मला त्यांच्या पुस्तकाने दिलेली होती. इतकं सुंदर काही पुस्तक दिलं. एका कलाकाराला जिवंत ठेवण्यामध्ये या माणसाचा हात आहे असं मला जाहीरपणे सांगताना खूप आनंद होतो. ते आमचे नारायण जाधव. हा मला नितीन हिरवे मगाशी म्हणाला की कोथिंबीरच्या जुड्या विकत आणून शाळा सुटल्यानंतर लालबागच्या त्या मार्केटमध्ये विकायच्या आणि शनिवारची शाळा चुकवायची आणि आईला काही मदत करता येते का, अशा प्रकारची गोष्ट करत करत हा धडपडणारा नितीन हिरवे. तेव्हापासूनचा नितीन म्हणजे नितीन हिरवेचं मगाशी तुम्ही सांगितलं की लता मंगेशकरांच्या घरामध्ये त्यांच्या गणपतीच्या पूजेच्यासाठी नितीन हिरवेला बोलवलं जातं. हा तिथे गणपती आणण्यापासून सगळं म्हणजे ती शांताबाईने लिहिलेली जी आरती आहे ती जेव्हा आपल्या गणपतीसाठी लता दिदी म्हणत होत्या ती आरती त्यांच्या तोंडाने नितीननी त्यांच्या घरामध्ये ऐकलेली आहे. सगळे मंगेशकर कुटुंबीय समोर असताना ते ऐकले. इतका मोठा आहे. आणि इतकंच नव्हे तर अजून अनेक दिग्गजांची त्यांची तेव्हा ओळख होती पण त्याचा तिथे कुठेही त्यांनी बोलबाला केला नाही. आणि मग हळूहळू त्यातून गेला. आज 816 पुस्तकांचा तो मालक आहे. असं म्हटलं जातं की 800 खिडक्या 900 दारं असं म्हणतात. ते 800 खिडक्या तर पार झालेल्या आहेत आणि लवकरच 900 दारांच्याकडे आपण जाणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या आपल्याला नितीनसाठी द्यायला पाहिजे. दिलीप पाटील नावाचा माझा मित्र आहे. 7 प्रतिसाद नावाचं पुस्तक फार सुंदर पुस्तक आहे की जसं यांची लेखनशैली आहे तिरोडकरांची तशाच प्रकारच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्यातून आपल्याला नेमकं काय पकडता येईल, काय साधता येईल अशा प्रकारचं लेखन आणि कविता करणारा दिलीप पाटील. आणि आपण माझ्यासमोर कल्पना पाटकर आहेत, विद्या बनसोड आहेत, ही सगळे रेषा अकोटकर नावाच्या ज्येष्ठ कवयित्री या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि अरुणजी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो मगाशी ती कथा वाचली तेव्हाच माझ्या लग्न तर आपली तेव्हा चर्चा झालेली होती. ह्या दोघांना माझं काय भाग्य बघा, ज्यांच्या कार्यक्रमात मी बोलायला होतो ना त्या दोघांना एकाच संस्थेचे पुरस्कार होते आणि त्यांच्याबरोबर मी प्रवास करत करत आधी त्यांच्या घरी गेलो होतो आणि मग तिथे त्या आमच्यासाठी गप्पा रंगलेल्या होत्या. आणि मला फार छान म्हणजे कधी कधी वाटलं की ती अशी ती पिंजऱ्याची गाडीमध्ये आपण पण एकदा असायला पाहिजे होतं आणि वरातीला पिंजऱ्याची गाडी क्या बात आहे यार, क्या बात आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही ते सर सादर केलं तर ते अरुण सर आमचे इथे आहेत. त्यांच्याकडे कामाला आता कार्यक्रम करायचा ते आमच्या मागे आहे. तो केव्हा योग येतो ते आम्ही बघतो आहोत. तर ही सगळी मंडळी हा सगळा गोतावळा असताना असं काहीतरी खमंग ठसका तुमच्या समोर घेऊन सतीश तिरोडकर आलेले आहेत. काय होतं की ठसका पण म्हटलं ना की मी थोडं साधी गोष्ट सांगतो बरं का की आम्ही जेवायला बसायचो आणि ताईचं आणि माझ्या 2 नंबरच्या बहिणीचं तेव्हा लग्न झालेलं होतं आणि घरी काहीतरी असं पुरणपोळी किंवा असं चांगलं काहीतरी केलं की असा कधीतरी मला ठसका लागायचा. म्हणजे तो ठसका लागायचं कारण म्हणजे मला ते बका बका खायचा असण्याचा कार्यक्रम होता माझा. तर ते मी तो ठसका लागला की आई काय म्हणायची माहिती ना, माझ्या पोरींच्या नशिबात पुरणपोळी आहेत की नाही माहिती नाही, आज बघ पुरणपोळी केली आणि तुला ठसका लागला ना, ती आठवण आहे म्हणायची. हे जे असतं ना ठसका जो लागतो तो अशा आठवणींचा ठसका असतो आणि ती आठवण जीवघेणी असते. ती जीवघेणी आठवण तुम्हाला या ठसक्यामध्ये आणि परत त्यांनी खमंग असं म्हटलंय. आता त्यांनी जी गोष्ट वाचली की ज्याच्यामध्ये चोर आणि पोलीस आहे तर मला असं वाटतं की पोलिसांचे चोर झालेले मी असंख्य बघितलेले आहे. म्हणजे आधी पोलीस होता आणि नंतर चोर झालेले आहेत आणि ते चोर होतातच. ते मला नंतर काय काय असतात कार्यक्रम होत जातात. पण एका चोराचा पोलीस होत जाणं आणि ते केवळ की आणि त्यांनी म्हटलंय की
फक्त असा रुमाल बांधून आलेला होता. काही क्षणच आम्ही त्यांना पाहिलेलं होतं आणि मी त्यांना किती ओळखून किंवा नाही हे खरं कारण नाहीच आहे त्यातलं. त्यांच्या आतमध्ये असलेला एक सजीव जिता जागता माणूस जो आहे ना, तो त्यांना असं करायला त्यानं परवानगी दिली नसती. जरी त्यांनी त्याला ओळखता आला असता तरीही त्या वेळेला त्याने सांगितलं असतं की मी यांना कोणाला ओळखत नाही. कारण याच्या आतमध्ये मगाशी जी मी तुम्हाला सांगितलं, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी, ती त्वचा जेव्हा तुम्ही छिलून घेऊन आतमध्ये बघता त्यावेळेला एक शांत निरागस छोटस बाळ आतमध्ये तिकडे वस्तीला आलेलं आहे असं मी खूपदा जाणवलेलं आहे मला. त्याशिवाय इतकं निर्लेप लेखक होत नाही. 8-20 नावाची त्यांची कथा आहे. साधा आहे, मी फार कथा सांगत नाही. मगाशी ते म्हणाले तुम्ही 2च कथा वाचा, पण माझी खात्री आहे की तुम्ही पुस्तक जेव्हा वाचाल ना तेव्हा क्या बात आहे. मी तुम्हाला तर आज असं अजून एक जाहीरच करून टाकतो इकडे की हल्ली मला ते फार सुचतं काय काय मस्त ते सांगतो तुम्हाला. हे तुम्ही पुस्तक विकत घ्या, वाचा. काही कारणानं तुम्हाला आवडलं नाही तर मला फोन करा, मी जीपेने तुमचे पैसे परत करतो. मी तुम्हाला कारण विचारणार नाही. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की तुम्ही एकदा पुस्तक वाचाल आणि याच्या आणि 5-5 प्रती त्यांच्याकडून घ्या, एवढी एकदम गॅरंटी. आणि माझा शब्द तसा फुकट कधी आजवर गेलेला नाही, ते माझ्या आईचं अजून देणं आहे. सांगायची गोष्ट अशी होती की 8-20च्या लोकांमध्ये साधी गोष्ट सांगतात की 8-20च्या लोकांना नवरा जातो, संध्याकाळी 5-20च्या लोकांना 22च्या लोकांना परत. इतकी साधी गोष्ट आहे, आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये घडतच ते. नवरा नेहमीप्रमाणे जातो, नेहमीप्रमाणे येतो, घरी काही माहिती नाही आहे. आणि काय होतं की ज्या ठिकाणी हे सद्ग्रस्त तो नवरा, तो नायक त्या कथेतला काम करतोय ना, तिकडे ना त्या पतपेढीमध्ये अफरातफर होते आणि पालंड त्याच्यावर येतात, चोरीचा आळ येतो. याला भीती काय, मी चोरी केलेली नाही याला माहितीच आहे, 100% माहिती आहे, पण हे सिद्ध होईपर्यंत तरी तो चोरीचा ठपका लागलेला आहे की नाही. त्यांच्या मनामध्ये एक भीती असते की पोलिसांनी माझ्या घरी जाऊ नये. पोलीस जर उद्या माझ्याकडे घरी चौकशीला गेले तर माझ्या आईला काय वाटेल, माझ्या बायकोला काय वाटेल. आणि म्हणून त्यांनी पोलिसांना सांगितलेलं होतं की मी रोज तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसतो 8-8 तास, 9-9 तास. तुम्हाला जेव्हा माझी चौकशी करायची आहे तेव्हा तुम्ही करा, पण माझ्या चौकशीसाठी तुम्ही कधीही माझ्या घरी जाऊ नका. आणि घरी काय माहिती असतं की सकाळी 5-8-20च्या गाडीनं काय केलेलं आहे, तिकडे गेलेलं आहे, कुठे नोकरीवर गेलेलं आहे, आणि संध्याकाळी त्या गाडीने परत येत आहे. आणि मग नंतर त्या कथेच्या शेवटाकडे जेव्हा आपण जातो ना तेव्हा मात्र आपण कलबलून व्हायला येतं की तो गाईचा हंबर मी तुम्हाला मागाशी सांगितलं की ती व्याकुळता ती सगळी त्या शब्दामध्ये येत जाते. त्याचा शेवट करताना असं म्हणतात की पेपरमध्ये बातमी येते की अमुक अमुक त्याच्यावर तो आरोप सिद्ध झालेला आहे किंवा काय, आणि मग 8-20च्या लोकल खाली एका तरुणानं आत्महत्या केली, अशा प्रकारची बातमी त्याच्यामध्ये येते. तर हे जे सगळं लिहिणं आहे ना, हे लिहिण्यासाठी ना खूप ताकद लागते. त्याचं कारण असं आहे की जीव एवढासा आहे त्या कथेचा ना, इतका छान इतका असा जीव आहे. 2-2.5 पानामध्ये कथा संपते, पण जेव्हा कथा संपते ना तेव्हा वाचकाच्या मनामध्ये एक वेगळी कथा सुरू होते. आपण त्यातून बाहेर येत नाही. म्हणजे अगदी छोटं पुस्तक आहे म्हणून मी 1 तासाभरात सगळं वाचून संपवेल, ते हे या पुस्तकाच्या बाबतीत शक्य नाही. ते एक कथा वाचल्यानंतर तुम्हाला थांबावं लागतं जबरदस्ती. त्यातला जो विचार आहे, त्यातला जो ठसका आहे, त्यातला जो खमंगपणा सुरुवातीला तुम्हाला असा घेऊन जातो, तो जेव्हा तुम्ही शेवटी येता त्यावेळेला ते एक जबरदस्त ठेच आपल्याला लागते. आपल्याला थांबावं लागतं. पुढच्या कथेकडे जाताना आपल्याला विचार करावा लागतो. एक अतिशय उत्तम लघुकथा संग्रह मराठी साहित्यामध्ये दिल्याबद्दल जोरदार तयारी आपल्याला कौतुक करायला पाहिजे. कारण आजकाल अशा प्रकारचं लेखन होत नाही. आजकाल कशा प्रकारचं लेखन होतं, तू मला चांगलं म्हण मग मी तुला अंगठा दाखवतो, मी तुला चांगलं म्हणतो मी तुला 2 अंगठे दाखवतो. अशा प्रकारच्या जमान्यामध्ये आपण वावरत असताना इतकं सहज सुंदर आणि नितळ लेखन हे कसे करू शकले असतील याचाही मला कदाचित थोडंसं असं म्हणजे
म्हणजे मला खूप आश्चर्य वाटतं त्यांचं की एरवी त्यांच्याकडे बघतानाचे सतीश तोरडकर, ते काहीतरी ट्रेकिंग करतानाचे सतीश तोरडकर, कुठल्या तरी शाळेच्या याच्यामध्ये काम करणारे सतीश तोरडकर आणि अनेक गोष्टी करताना सतीश तोरडकर, पण हे सगळं लिहिताना त्यांच्या हातला एक वेगळा सतीश तोरडकर लेखणी घेऊन असा बाहेर येतो आणि शांतपणे असा लिहित असतो, असं मला सतत जाणवत आलेलं आहे. यांच्याबद्दल मगाची भाषणामध्ये त्याने एक उल्लेख करणं सीतापणे टाळला, तो मी सांगून थांबणार आहे, कारण आपल्याला बागवेसरांना ऐकायचं आणि अनेक गोष्टी मला सांगता येतात. मी याची पारायण केलेली. म्हणजे कसं आहे की पुस्तकाच्या कथा निवडीपासून सगळं यांनी मला कामाला लावलेलं आहे. कामाला लावलेलं म्हणजे चांगल्या अर्थानं कामाला लावलेलं आहे. त्यामुळे कसं झालं की मी ते सतत वाचत होतो, त्यात काय बदल करता येतील का काय, असं आमच्या ते सगळ्या त्यानिमित्तानं अनेक वेळेला माझ्याकडे ते आलेले आहेत घरी इतक्या वेळेला ते आलेले आहेत की आता एक वेळ मला घरात घेणार नाहीत, पण ह्यांना म्हणते सतीश आहे ना या आतमध्ये. आणि सतीश नावाची माणसं जातच चांगली असतात हे फार पूर्वी लिहून ठेवलेलं आहे कोणीतरी, म्हणजे मीच लिहून ठेवलेलं आहे. अशा प्रकारची गमती असतात त्यामध्ये. तर ते तुम्हाला मी सांगत होती की यांना एक पुरस्कार होता पोवाडला तिकडे. आणि ह्याने मला सांगितलं की सर माझ्या पुस्तकाला तिकडे एक पुरस्कार आहे, मी जाऊ का? तर जाऊ का म्हणजे गेलंच पाहिजे गोवाडला, नाही का? फार सुंदर गोवाडच ना, फार सुंदर तिकडे कार्यक्रम करतो मी, जा. आणि मग तिकडे हे जाण्यापूर्वी तिकडच्या मित्रांनाही मी सांगून ठेवलं होतं की असा आमचे एक छान मित्र येतात वगैरे वगैरे. त्याच दिवशी काय हे तिकीट काढायला गेले आणि यांना एक मेसेज आला इकडे फोनवर. ज्या दिवशी पोवाडला पुरस्कार होता त्याच दिवशी त्यांना मुंबईतला अजून एक पुरस्कार जाहीर झाला होता, याने मराठा मंडळाचा, त्याच याच्यासाठी झालं. बरं तिथे बाल फोंडकेंच्या असल्याचा पुरस्कार होता, याने मला रिझर्वेशन करता करता फोन, आता काय करू? मला त्याच दिवशी इकडे आहे, इथे बाल फोंडके आहे, तिकडे अमुक आहे. मी म्हटलं बघा आपलं काय ठरलंय, पोवाडला जायचं ठरलंय ना, अजिबात इकडच्या पुरस्काराकडे बघायचं नाही. तिकडे कल्पनात पण पुरस्कार होता मराठा मंडळामध्ये. तर तुम्ही गोवाची गाडीचं तिकीट काढा. आणि मग ते कसं आहे, हे आज्ञाधारक आहेत तसे. सतीश नावाची मुलं आज्ञाधारक असतात. मी स्वतः आहे तर मी अजून आईनं असं नुसतं बघितलं तर 3 दिवस जेवत नाही, इतका धरार आहे तिचा. तर ते मग ठीक आहे म्हणाले गोवाला जातो. पण गोवाला गेल्यानंतर काय गंमत झाली असेल तुम्हाला सांगतो, काय मजा असते. तो कार्यक्रम तर छान झाला, तर हे भाषणामध्ये फक्त एक वाक्य बोलून गेले होते तेव्हा की हे गोवाडना मला साहित्य नगरी, साहित्य तीर्थ असं मला वाटतंय. हे तुमचं गाव कोवाड, हे गाव साहित्य तीर्थ असं वाटतंय, असं हे भाषणात बोलले. आता भाषणात बोलले इथपर्यंत ठीक आहे ना. महिन्यानंतर यांना फोन आला की गावाचं कमानीवर आता साहित्य तीर्थ कोवाड असं लिहिण्यात आलेलं आहे. आणि त्याचं सगळं हे श्रेय कवी किती द्रष्टा असू शकतो, लेखक किती द्रष्टा असू शकतो, याच्यापेक्षा मोठं काय काय ज्ञानपीठ आवड काय असेल हो. कवीनं फक्त सांगितलं की असं, जसं मगाशी मी म्हणालो की जीव लावणारे पाटील साहेब आमच्याकडे आहेत, तशा प्रकारची जी गंमत असते. पुस्तक अजून आपल्याला अनेक लिहायचे आहेत. आज मला नक्की माहिती आहे की अश्विनी तू सांगितलेलं नाहीस की माझ्या वाढदिवसा दिवशी कार्यक्रम ठेवा म्हणून. नाही, तिच्या घरी आम्ही तेव्हा गेलो तेव्हा तिनं मला सांगितलं की वाढदिवस आहे. पण ती एवढी महान कलाकार की आधी सांगेल की नाही. म्हणजे आम्ही निदान काहीतरी एखादं पुष्प वगैरे काहीतरी घेऊन गेलो असतो, त्याच्याकडे केक वगैरे नाही. तर हे गुलाब पुष्प नितीन हिरवेने माझ्याकडे दिलेलं. मी अश्विनी तुझ्यासाठी देतो, फार सुंदर तुझं घर होतं. आणि खमंग ढोकळा आम्हाला तिनं खाऊ घातला. वाढदिवसाची पार्टी तिच्याकडे बाकी आहे. उत्तम काय होतं, निवेदन करताना तुम्ही अनेकांना ऐकलेलं असेल, तर निवेदन कसं करू नये अशा कार्यशाळा घेणारी मंडळी आहेत आपल्याकडे. तर हिला नाही तरी निवेदन कसं करावं हे सांगणारी कार्यशाळा आपल्याला घेता येते. आणि अश्विनी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी वेगळं काही बोलावं लागत नाही. तुम्ही सगळेजण आहात, ही सगळी मंडळी माझ्या परिचय शेतकरी म्हणलं तर यानाच्या कारणाने. आणि एक सुंदर संध्याकाळ हे आम्हाला देतात म्हणजे सगळी मंडळी मला परत भेटतात. त्यांचा मुलगा आहे, सुनबाई आहेत, आमच्या सुनीती वहिनी आहेत. आणि हे सगळे आनंदाचा भाग आहे. प्रकाशन सोहळा करणं म्हणजे परत त्या आनंदामध्ये गुंगून जाणं असतं, रंगून जाणं असतं. या निमित्तानं तुम्ही मला इथे बोलवलं, बोलण्याची संधी दिली. एका छान संध्याकाळमध्ये मला रममाण होता आलं, त्यासाठी मी आपले आभार व्यक्त करतो.